तर नक्कीच स्वर्गीय भारत 5000 केसरी 3 फेऱ्याचा दुसरा आणि बैल मैदान, त्या मैदानात नक्कीच आपण बघितलं तर 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. काय नाव बोलले आपल्या वासर? एलपी एल पी आणि कांगारू. मस्त अशी गाडी पळाली आणि 6व्या क्रमांकाचं मानकरी झाले. तर नक्कीच त्यांचे मालक पाठीराखे सर्व आपल्या समोर आहेत. तर दादा काय सांगाल, आज 3 फेऱ्याचं मैदान, दुसरा आणि बैल मैदान, आणि तिन्ही फेरे पळून आपण 6वा क्रमांक पटकावला, तर त्याच्याबद्दल काय सांगाल आपल्या वासराबद्दल? 6वा नंबर म्हणजे आम्ही तिथं तर अशा गाडीला गती लागलेली गट सेमीला का आम्ही 1 नंबर करणार असे लोकच बोलत होती. तर गाडी गटाला पण चांगली पळाली, सेमीला पण चांगली गाडी पळाली. तर एल पी बद्दल काय सांगाल, कुणाच्या नावाने पळतो अड्ड्यामध्ये? एलपी आमच्या कामगारच्या नावाने पळते, जुल्या ग्रुप कामगार. धुल्या ग्रुप कामगार. तर कसं काय सांगाल, नियोजन महत्वाचं असतं 3 फेऱ्याचं, आणि आज नियोजन परफेक्ट करून 3 फेऱ्या पळून नंबर आला आपला, तर काय सांगाल कसं काय घडला हा नियोजन? आमचा नियोजन हा मैदान पुकारलेला, पण मैदानाचं मागं पुढे चालू होतं. ओपनचा पाहायचा का आधा दुसरा पाहायचं, तर आमचं नियोजन आधीच झालं. कुठला पडला मैदान कुठलाही पडला तरी तीच गाडी पळवायची म्हणून. म्हणजे कांगारू आणि काय हा, कसं काय सांगाल, तो पायरा कसा काय घडून आला? कांगारूच्या आणि आमच्या 3-4 शर्ती झालेल्या होत्या. पेंटिंग मध्येच कांगारू भेटत होता, पण आम्ही एकमेकांच्या विरोधात काढत नव्हतो. असं अंदाजुंदी निघत होतं एकमेकांच्या विरोधात बैल. म्हणजे विरोधात बैल 3 शर्ती झाल्या होत्या, हा, त्याच्यानंतर आणि पायरा 3 लगातार मैदान झालेली. असं नाही का एक मैदान झालं आणि दुसरा मैदान लगातार. ते पण आमच्या नव्हते फिरत, आम्ही पण नव्हतो. आमच्या पायऱ्यावाल्यांचं नाव असला तर त्यांचा पायऱ्यावाला फिरायचा, आणि दोन्ही बैल लपून निघत होती. नक्कीच मित्रांनो, हे शब्द बघा, हेच आपल्या बैलगाडी क्षेत्राचे चांगले दिवस आलेत. आधी बघितलं तर 3 शर्ती तुम्ही विरोधात केल्या, आणि त्यानंतर त्या पायरा दिवशी घडून आला. तिसरी शर्यत झाली आमची. त्या दिवशी त्यांनी फोन केला का आता आपली गाडी पळवायची का, तर मी त्यांना बोललो सांगतो म्हणून, पोरांशी बोलून, मग मी रुपेशशी बोलून त्यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांगितलं का हा आपण ही गाडी पळवू म्हणून. 100% म्हणजे असंच चांगल्या प्रकारे शर्ती केल्या तर संयम ठेवून आणि एक मैत्रीपूर्वक, तर कुठेतरी आपल्याला चांगले दिवस पण बघायला भेटतात. आणि नक्कीच आज तो दिवस तुम्ही बघितला. काय सांगाल, बिनजोड क्षेत्र तुम्ही गाजवलं, मला वाटतं नक्कीच टॉप मध्ये बिंजरला टॉप मध्येच पळतो आपण, नंबरातच खेळतोय. आणि 3 फेऱ्याचं कसं काय होतं, याच्या आधी कधी 3 फेऱ्याला खेळलाय का? 3 फेऱ्याला इथून 250 किलोमीटर जाऊन आदातचं मैदान होता आमचा, डोण्याचा पिस्तूल तो आदात आहे. आदात आणि दुसरा गाडी करून तिकडे पण आम्ही कोरेगाव MIDC फायनलला राहिलेलो. खालून 250 किलोमीटर जाऊन फायनलला राहिलेलो. म्हणजे तो एक मैदान आणि एक मैदान, तो म्हणजे एक तिन्ही मैदान फेऱ्याच्या मागच्या मैदानात पण होतो क्वार्टर फायनलला. क्वार्टर फायनल, म्हणजे जिथं जाईल तिथे तरी टॉप आम्ही मध्ये गुलाबातच जास्त आहे. होतच गुलालात. होतं. काय सांगाल मग नंदीबद्दल, काय सांगाल, काय बघताय, म्हणजे तुमचं भविष्य कसं बघताय त्याच्यामध्ये? नंदी पळतोय आमचा. आम्ही पण व्हिडिओ बघून वासरू घेतलेला होता. सुरुवातीला आम्हाला कोण पायऱ्या देत नव्हते. आमचा झुल्या पळतो, झुल्याच्या पायाला थोडी दुखापत होती म्हणून तो बॅक फुडला आला, आणि ज्यावेळेस तो बॅक फुडला आला, वासराने आम्हाला ती जागा, जी झुल्या ग्रुपची जागा होती, ती वासराने चालू ठेवली. 100% व्हिडिओ बघून घेतलाय तुम्ही सांगताय, म्हणजे नक्की कुठनं खरेदी केला होता? पंढरपूरहून केला आम्ही खरेदी. पंढरपूरवरून कुणाकडून खरेदी केला? पंढरपूरहून आमचे ते एक जोडीदार आहेत, त्यांच्या मित्र होते, त्यांच्याकडून घेतला. तर व्हिडिओ बघून म्हणजे नक्की काय बघितलं होतं याच्यात, काय सांगाल? त्यांनी गटाला टॉपची गाडी मारलेली. तशा व्हिडिओ आम्ही बऱ्याच बघितल्या, पण जी टॉपची गाडी मारलेली ती बघितली, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ ती वासरू घेतला. वासरू मारतो म्हणून त्यांनी विकला. आपल्याकडे वासरू मारायला बंद झालंय, म्हणजे कमी झालं, मारतो पण कमी मारतो. म्हणजे नशिबाने तुम्हाला 100% साथ दिली. तर काय सांगाल, सर्वात महत्वाचं नियोजन कोण नियोजन करतो याचं? नियोजन आम्ही दोघंच करतो, रुपेश आणि मी. तर सर्वात महत्वाचं असतं म्हणजे टीम वर्क. तर काय सांगाल, तुमचे साथीदार आणि टीम सर्व त्यांच्याबद्दल काय सांगाल? साथीदार आमचे पाठीच असतात. आज आमचे पोरं सगळी गव्हर्नमेंट जॉबला आहेत बहुतेक करून, मग पोरं नसतात शक्यतो, आम्ही असतो आणि बारीक पोरं असतात शक्यतो आमच्यामध्ये. 100%. तर कांगारू आणि या गाडीवर ड्रायव्हर कोण होता? पहिली गट काढला केतन ड्रायव्हर सोनेली, तो आमच्या बिंदूरच्या पण गाड्या हाकलतो. आणि सेमी काढला कुणाल ड्रायव्हर आंबेशू, तो पण आमचा फिक्स ड्रायव्हर आहे, कुणाल केतन. आणि तिसरा हा कांगारूवाल्यांचा ड्रायव्हर बसवलेला आम्ही, तो माझी ड्रायव्हर. नक्की म्हणजे गट सेमी आम्ही आमचा ड्रायव्हर बसवला, फायनलला त्यांचा ड्रायव्हर बसवला. 100%. आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला मिळालं. तर कशा प्रकारे आता सेलिब्रेशन कसं असणार आहे? नक्कीच हा गुलाल झालाय आणि 6वा क्रमांक मिळालाय, नक्कीच आनंद तर भरपूर असतो. तर काय सांगाल, सेलिब्रेशन कसं असणार आहे तुमचा आनंद? सेलिब्रेशन आता बघू घरी गेल्यावर पोरांचा काय जल्लोष असेल ते. 100%. आणि आमच्या पोरं गुलालात राहिले म्हणजे जल्लोष 100% करणार आज. तर आपला वासरू बघितलं तर दुसरा आहे, तर आणि कांगारू, तर कुठे काय म्हणजे अडचण आली होती का पायऱ्या वगैरेला, का डायरेक्ट एका नाही, फोन? त्यांनी एक फोन केला, मी बोललो मी कामाला असतो, मी त्यांना बोललो तुम्हाला उद्या सांगतो म्हणून. मी आणि रुपेशने जरा चर्चा केली दोघात, म्हणजे चर्चेत तिसरा माणूस नसतो, दोघातच चर्चा केली. तिसरा आम्ही पंकज हराडे आमचा एक, त्याला एक विचारलेला, आणि आम्ही लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही सांगून टाकलं का दादा पळू म्हणून. 100%. तर काय सांगाल, बिनजोडलाच नक्की आपण खेळता म्हणतो, तर काय सांगाल बिनजोडचा इतिहास, काय सांगाल याचा? किती गुलाल बिनजोडला वगैरे? आम्ही ना फक्त कांगारू सोडला आणि एक चंदरची गाडी ती सोडली, तर आमच्या गाड्या 100% झालेल्या आहेत. म्हणजे किती गुलाल झाले तरी पण?
गुलाला तर मोजता नाही येणार, पण पडलेल्या गाड्या तुला 3-4 गाड्या पडल्यात आमच्या या सीझन. पडलेल्या गाड्या तुम्ही मोजून ठेवल्या, जिंकलेल्या गाड्या जिंकलेल्या गाड्यांचं गणित नाही 100% आहे आणि ते. बिनजोडच्या गाड्या का असं विचारून गाडी एक पण झालेली नाही. सगळे नाव ठेवून सगळे नाव फिरून बॅनर सोडून. किती दिवस झाला आपल्या दावणीला? हा आमच्या दिवाळीच्या आधीपासून. म्हणजे 1 वर्ष 6 महिने होतील. हा. तर काय सांगाल मग याच्या आधी जुल्यानी तर तुमचं नाव केलं नक्की जुल्या पण बिनजोडलाच पळतो. 100%. जुल्याचा विषय असा झाला, जुल्या बॅग पुढला आला त्याच्यामुळे लोक पैरे देत नाही. आज पण गटाला एकटाच गाडी ओढत होता. तर जुल्यानी नाव केलं तसं त्याच्या पावलावर ठेवून ह्यो तुमचं नाव करतोय. हो तर याच्यासारखे अजून किती वासरे आहेत तुमच्या दावणीला, म्हणजे किती नाही, आहेत? 2च आहेत आमचे. 2च आहेत. तर कसं काय आज जुल्याचं काय नियोजन होतं? जुल्याला पण वासरू होता. जुल्या भरपूर दिवसातून मैदान काढला. मागच्या गटाला पळालेला, त्याच्यानंतर आज काढलेला. तरी पण गाडी आमच्या मनाला वाटत होता त्याच्यापेक्षा डबल पळाला. कोणत्या साईडनं बोलतो आपला एलपी, तरी पण साईड त्याची एलपी एकच खान दोन्ही साईडून पळतो. एक खान कोणता खान? उजवा खान दोन्ही साईड पळतो. तर काय सांगाल हा पायरा जो झाला होता कांगारू आणि याचा, कसं काय याच्या पुढे टिकून राहील का, तुम्हाला काय वाटतं? हो 100% ना. आम्ही पहिल्याला कधीच कोणाला नाही बोलत नाही. आमच्याकडे जे मागतात, आणि असा काल आलेला आहे का आम्ही ज्यांच्याकडे मागितलेले, या गटाची गोष्ट सांगतो, या गटाला आम्ही आहे ना भरपूर जणांकडे बैल मागितलेले आहेत. आम्हाला बैलाला बोलतात सांगतो बघू पुढे, आणि तेच माणसं आता दुसऱ्याचं मैदान पडलं तर आमच्याकडे, पण आम्ही मैदान पडायच्या आधी यांना शब्द दिलेला होता म्हणून आम्ही त्यांच्याशीच पाहिलं. 100% शब्द पाळला तुम्ही. तर काय सांगाल, म्हणजे तुम्ही पण मला वाटतं बैल पडून पण संघर्षातून तुमचा काल गेलेला आहे पायऱ्यासाठी. अजून पण चालू आहे, अजून पण पहिले आम्हाला लोक देत नाही लवकर. पण आज नंबर झाला, मला वाटतं आज संघर्ष संपला असेल. काय सांगाल? आता बघू बिंदोडला निघाल्यावर पहिले मागितल्यावर ते समजेल आम्हाला काय. 100% फोन वगैरे तर आतापासूनच चालू झाले असेल तुम्हाला का नंबर? फोन येतात आम्हाला पैऱ्यासाठी, पण आमचं नियोजन झालेलं असतं त्याच्यामुळे आम्ही हे करतो. नसेल नियोजन झालं तर आम्ही 100% देतो. मग त्यांना काय सांगाल तुम्ही, ज्यांनी तुम्हाला पैरे वगैरे नेवते दिले, आता तुमचा म्हणजे एक संघर्ष संपलाय तसं म्हटलं तर, गुलाल झालाय? काय नाही, आमचं काहीच नाही. आज त्यांनी आम्हाला पैरा नाही दिला, त्यांनी बैल मागितला तरी आम्ही त्यांना बैल देणार 100%. 100% शांत संयमी गाडा मालक दिसताय तुम्ही. तर काय सांगाल तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल एक नवीन पिढी गाडा मालक असतात आता त्यांना? सध्या फॉर्मला बोलाल तर वासर आहेत, वासरे वासरांच्याच गाड्या होत आहेत. आणि त्याच्यामुळे वासरां प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. म्हणजे तुमचा पळतो म्हणून बाकीच्यांना कमी नाही लेखला पाहिजे. कुणी कोणाला कमी नाही समजू, कधी कोण उजेड देईल काय सांगता पण नाही. तर काय सांगाल मैदानाचं? आम्हाला ज्या पैऱ्याने दिले ना आम्ही ते त्यांना, म्हणजे त्यांनी अर्ध्या रात्री पण बैल मागितला तरी आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. 100% म्हणजे एक शांत संयमी आणि मैत्रीपूर्ण गाडा मालक आहेत आपण. तर काय सांगाल आज जे मैदान भरवलं होतं त्यांच्याबद्दल काय सांगाल? मैदान बरोबर झालं, मस्त मैदान झाला. गेल्या मैदानाला फायनल झाली, या मैदानाला उजेडातच फायनल झाली. तर त्या मैदानामुळे कुठेतरी या 3 फेऱ्याच्या मैदानाला कुठेतरी नावं ठेवत होती लोक. काय सांगाल आज त्यांनी? आजचं 1 नंबर नियोजन झालं त्यांचं. गट पण लवकर पळून झालं, ते सेमी पण लवकर झाली, आणि सेमी पण एका ह्याच्यातच गेल्या सगळ्या 10 सेम्याने एकदाच निघालेल्या, आणि तर फायनल पण लगेच झाली. तरी आता याच ठिकाणी मैदान आहे 3 फेऱ्याचं, थारचं मैदान आहे, तेव्हाचं कसं काय नियोजन असेल? आता तेव्हा तर पुढचं नियोजन बघून अजून पण गाड्या पळतील ना त्याच्यामध्ये. आता सध्या तरी ते तारच्या मैदानाच्या मध्ये आमचा गाडी बैल शक्यतो तो मैदान 7-8 ला होणार आहे ना काहीतरी, 8 तारखेला. 8 तारखेला. त्याच्यामध्ये बैल शक्यतो पळणार ना, डायरेक्ट त्याच मैदानाला पळेल, कारण की आमच्या रुपयाचं लग्न आहे, लग्नामुळे आम्ही बैल काढणार नाही बाहेर. तर आता बिनजोडचं नियोजन कसं काय झालेलं आहे का पुढच्या मैदानाचं? नाही, आता तारच्या मैदानालाच बैल निघाल डायरेक्ट, Direct कारण म्हणजे की हे मैदान झालं तर आता रुपयाचं लग्नामुळे आम्ही अडचणीत आहे सध्या. लग्न झाल्यावरती फ्री झाल्यावरती बैल काढू, तोपर्यंत बैल घरी राहील. पुन्हा जाऊ आपण एलपी कडे. नाव कोणी ठेवलं एलपी? हा एलपी आम्ही घेतला, आणि तो नाशिकचा आशिक एलपी होता, सेम तसा दिसत होता पहिला एलपी, त्याच्यामुळे आम्ही एलपी नाव ठेवलं. म्हणजे त्याच्यामुळे ठेवलंय, नाही तर एलपी म्हणजे काहीतरी एक वेगळा शब्द आहे, सर्वांनाच माहिती आहे. हा आणि आज आमची गाडी पळाली, ती पण बिअरच्या नावाने पळाली, कांगारू आणि एलपी. नक्कीच एलपी पण एक बिअरचा ब्रँड आहे, आणि कांगारू पण नक्कीच मस्त किक लागली गाडीला मला वाटतं. गाडीला किक लागलेली आमची, सेमीला जरा सुट्टीचा प्रॉब्लेम झाला, नशा चढली नाही आम्हाला. नशासाठी. फायनलला काय सांगा, नंदी निसतात पळत नाही, त्याचं महत्वाचं असतो त्याची ठेवण आणि खुराक वगैरे. तर कसं काय त्याच्या मागचं काय सांगाल, त्याच्या मागचं कुणाचा हात आहे? त्याच्या मागचा हात याचा अंतूचा आहे आमच्या. आम्ही दोघं पण कामाला असतो, सगळं काय आहे ते घरचा अंतू बघतो, अंक्या बघतो, हे बारीक वरच बघतात सगळे. तर मग खुराक वगैरे त्याचा कसं काय, पोहणी वगैरे म्हणजे कसं, सराव वगैरे कसा असतो त्याचा? सर म्हणजे बैल कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे त्याला पोहणी बिणी नाही, चाल चालू आहे पोरांची. दोन्ही बैलांना चाल नेतात, चालायला नेतात. तर तुम्ही नक्कीच आदत मध्ये पण पाळला, दुसरा मध्ये पण. तर कसं आम्ही आदत दुसरा घेऊन पण मागच्या मैदानाला पळालेलो आहे, कुठे वरती इथे खाली हातात घेऊन पळालेलो काय ओपनच्या मैदानामध्ये? इथे ओपनच्या मैदानात. तेव्हा कसं काय झालं होतं? इथं पण क्वार्टर फायनलला राहिलेलो. क्वार्टर फायनल आले म्हणजे ते नक्कीच पण पल तर चांगलं आहे. याच्या मागची सर्वात महत्वाची असते ती म्हणजे मेहनत. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? आदत आणि दुसरा जो बैल असतो म्हणजे छोटे असतात त्यांना किती दिवसात काढली पाहिजे, काय सांगाल मैदानात? तरी आता गरमीच्या याच्यात हप्त्यातून एकदाच काढलं पाहिजे.
गरमी पण खूप वाढली, त्याचा कसा काय उलट नियोजन असतो? आम्ही हप्त्यातून एकदा, म्हणजे आमचा दुसरा आहे तरी पण आम्ही थंडीच्या टायमाला पण हप्त्यातून एकदाच काढत होतो आणि आता पण हप्त्यातून एकदाच काढतो. आता 15 दिवस काढणार नाही. 100% मग नक्कीच मित्रांनो, हे शब्द ठेवा, 15 दिवसात तरी आता या उन्हाचे बैल काढायला पाहिजे, तरच कुठेतरी आपला बैल पुढे जाऊन पण आपलं नाव करेल. आणि नक्कीच आज तुमचा गुलाल झालाय, 6व्या क्रमांकाचं मानकरी झालाय, तर असाच गुलाल तुमचा होत राहील. नक्कीच शुभेच्छा असतील माझ्या चॅनलकडून. चुकी नसती तर 1 नंबर फिक्स होता आमचा. 1 नंबरला गाडी लावली असती. 1 नंबर नाही पण गाडी घासाघास तरी केली असती तिथे. 100% आम्ही मित्रांनो, उडीलाच मागे सरली गाडी. नक्कीच अपेक्षा असते आपल्या नंदीकडून आणि नक्कीच ते शब्द पण त्यांच्या तोंडावर आहेत. धन्यवाद. असं तुम्हाला ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील. धन्यवाद.